भाजीवाली आहे का? मी अशी भाजीवाली आहे. नंतर काय म्हणले बाई, उद्या दहीहंडी आहे, कांदा थरावर काढणार, खाना हंडी फोडणार, कांदा दहीदूध खाणार, मग होत कधी पाडणार. मी असं बोललो, होत कधी पाडणार? बाई रेकॉर्ड आहे, तपासून बघा. रेकॉर्ड असेल तपासून बघा मी काय बोललोय. बाई तुम्ही सगळं सांगतात, मटकी फोडणार, हंडी फोडणार, दही खाणार. मग मी बाई बोललो, जर सगळं सांगितलं मग तो कुवा बाई तुम्ही ठरावर चढलं का नाही सांगितलं, होत चढला तरी का नाही सांगितलं, हे मी बोललो. खोटं नाही बोलायचं, खोटं बोलायचं नाही. रेकॉर्ड असेल तर तपासून बघा, खोटं बोलणार नाही. नंतर काय बोलणार परत तो विषय काय, मी काय विषय, तुझा प्रश्न हा ऐकून झाली खुशी, तुझा प्रश्न हा ऐकून झाली खुशी. मला गाडवा अगं मला गाडवा, मला गाडवा गाग म्हणते मशी. आता खरं सांगा, जर गाडी बोललो असतो तर त्या गाडीचा अपमान झाला असता. कारण काय ह्या बाई आहेत त्या गाडीसाठी आहेत का? या बसला काय म्हणून त्यांना काहीच बोललो. परत बाई काय म्हणणार आणखी बघा, बाई तुम्ही काळजी करता, प्रत्येक शब्द तुमचा मगाशी म्हणत ना बाई मोबाईल बुवा लिहून घ्या. मी काय तुम्ही मला सांगता की मी असं कुठं म्हणलो बोललो तुम्हाला की बाहेर समोर येऊन बसा, समोर येऊन बसा बोललो की महेश बुवा बाहेर येऊन बसा. मी काय काय बोलते माझ्या बोलावर लक्ष ठेवा, खोटं बोलणार नाही. या गाडीची बंधून ठेवतो, जर खोटं बोलत असेल, खोटं बोलून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार नाही, जे खरं आहे तेच बोलणार. बाई काय म्हणतात, सोलवतोय बोलवतोय बोलवतोय. माझ्या गवळणीमध्ये हे शब्द होते, सोलवतोय बोलवतोय बोलवतोय. माझ्या गवळीचे बोल काय होते, राधे ध्यान माझे तुझ्या बोलावर, तुला नाचवे मुरलीच्या तालावर. राधे ध्यान माझे तुझ्या बोलावर, तुला नाचवे मुरलीच्या तालावर. आज नेराग पप्पी तुझ्या गावावर, राधे नेराग पप्पी गोऱ्या गावावर. हे माझ्या गवळीचे बोल होते. आणि बाई म्हणते काय सोलवतोय घोलवतोय काय बोलतोय, हे मी बोललो काय? खोटं खोटं सगळं बोलायचं. नंतर काय म्हणणार, ते काय माझ्या गवळीला कटिंग मारली माझ्या गवळीला. काय म्हणत होत्या, या कृष्णाच्या कानाखाली पेटली. बाई आता या ठिकाणी सांगतो, जर तुमचा गुरु असेल आदरणीय चंद्रकांत बुवा साहेब आहेत, त्यांच्याकडे एकदा अभ्यास करून घ्या. अखंड जो श्रीकृष्ण लीला आहे ती जर ऐकली तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही राधेने श्रीकृष्णाच्या कानाखाली मारले हे जर आत्माकडून निदर्शन आलं तर मी तुम्हाला सांगतो ना, हे आताच सोडून देईन. कटिंग कशी मारायची मी तुम्हाला, जी तुम्ही चाल मारली कटिंगची त्याच चाली मी तुम्हाला कटिंग केली. आणि तुम्ही कुठला विषय घेणार, या कानाच्या कानाखाली पेटवली काय येताना काहीतरी चांगलं द्यायचं. नंतर मग मी तो पण काय ना माझा अगोनी तू सपन दिना आपल्या जुनी जागेवर भेटला. मग मी माझ्या त्या विषयपणामध्ये मी तुम्हाला विषय काय दिला होता की या गंगेला बोललो होतो ना, गंगेचा विषय बोललो होतो ना. आणि नंतर तर ऐकून बघा, परत सांगतोय मी गंगेचा विषय घ्यायचा होता. या गंगेला पवित्र स्थान शिवशंकराच्या जटामध्ये आहे. आणि बाई ती जटा आहे ना, म्हणून तुम्ही त्यातून निर्मळपणे खाली वाहताय. तेजल आहे ना, म्हणून निर्मळपणे खाली येत आहे. नातं तुमची वाटा हात झाली असं सगळीकडं. हे शिवशंकराचे जटा आहे म्हणून तुम्ही आहात, कसं असू द्या. नंतर काय म्हणणार परत अजून, हा बाई खरं बोला तुम्ही शिका. काय म्हणता तुम्ही सिनियर काय करता, मी तुमच्या प्रश्नाचे विश्लेषण करताना हे प्रश्न करतो पुढे काय बाईने प्रश्न लिहिला,
निर्भीकपणा शांत राहून वाचत होतो. मग तेव्हा पण तुम्ही कानात गोळी बंद करते काय? किती खोटं बोलायचं माणसाने. तुम्ही शाहीर देशामध्ये आहात. जर शाहीरला विषयाविषयी भिडवायचं नसेल तर आपल्या दुसऱ्या बाजूला यायचं, 2 गाणी बोलायचं जायचं ना. मी काय म्हटलं होतं, विराट राजाच्या नगरीमध्ये विराटेश नावाचं शिवमंदिर आहे. त्याची उंची 72 फूट आहे आणि लांबी का सांगत की मला ज्या ग्रंथामध्ये जो उल्लेख आहे त्या ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे त्याची उंची 72 फूट आहे आणि लांबी 46 फूट आहे. मग मी वृक्षाची उंची कधी बोललो? मी वृक्षाची उंची कधी बोललो? काही सांगायचं आलं रसिकांना काही काय म्हणता या तुम्हाला काही कळतच नाही. मी नवीन आहे, मी ती सांगायला परत सांगायला नवीन जरी असलो तरी माझा गुरु पक्का आहे. माझ्या गुरुंनी शब्द मला अक्षर शिकवलेले आहे. लक्षात असू द्या. नंतर काय म्हणणं माहिती का, त्याही नंतर मग एक विषय सोडला काय पूर्ण बारीचं विश्लेषण केल्यानंतर बाईने पहिला पद गायला. पहिला पद काय गायला? नाकवा बोटीनं फिरवाले काय. बरोबर साहित्य बरोबर आहे. काय म्हणते बाई तुमच्या पदाची कटी मी सांगितलं ना, प्रत्येक विषयाचं उत्तर देऊनच जाणार, असं जाणार नाही. म्हणून बाईच्या पदाची कटी कशी येते बघा. घेता भाजीपाला पाहून गाजराला, घेता भाजीपाला पाहून गाजराला, त्याला तोंडात घेशील काय, त्याला तोंडात घेशील काय, अगं तेजल चव त्याची सांगशील काय, अगं तेजल चव त्याची सांगशील नंतर बाईनी दुसरा विषय घेतला. काय बाई बोलल्या दुसऱ्या कटिंग मारताना एक छोटासा तुम्हाला विषय देताना काय बोलल्या? चाल मारली जसा गुलाब बोलतो या, बरोबर ना, ही चाल मारली. म्हणून काय म्हणतात बघा त्या विषयाची कटिंग बाई ऐका बरोबर. या वासनाच्या पायी आलाय गाईला, म्हणून काय म्हणतात बघा. सारे असतात फुलाच कसं फुगल बेमाट, नवरा नसता तुझा घरी सांग कुठं गेला ते झेंडा, नवरा नसता तुझा घरी सांग कुठं ते झेंडा, नवरा नसता तुझा घरी सांग कुठं गेला ते झेंडा, कसं फुगल बेमाट, नवरा नसता तुझा घरी सांग कुठं गेला ते झेंडा, नवरा नसता तुझा घरी सांग कुठं गेला ते झेंडा.
बाईने दुसरा विषय घ्यायला राजेश दादा थोडासा आवाज द्या. बाईने दुसरा विषय घ्यायला काय काय चालू होती दुसऱ्या विषयाची. रेकॉर्ड ब्रेक केला त्याने आपण पुढच्या गुन्ह्यात जेव्हा भेटल पुण्या मी गुन्ह्यात मला ते करणार हो पुण्यात. म्हणून काय म्हणते बाई ऐका विषय विषय हा मी असंच जाणार नाही. म्हणून काय म्हणते बघा दिसाया आहे बघायली सारखी कोणी नाही बाई नाही बाई सारखे नाही 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 तुम्ही तर बोलते बाई वर बारीक म्हणजे हा पण मला विषय सांगायचा आहे सुईचा. मी सुईचा विषय काढतोय कसं असल्या दिसाया आहे बघायली सारखी म्हणून तिच्यावर नजर बारकी जेव्हा घालतोय आम्ही भोकात जेव्हा घालतोय आम्ही भोकात हिला ठोकाया लागतो धोकात जेव्हा घालतोय आम्ही भोकात हिला ठोकाया लागतो धोकात. तुम्ही ज्या ज्या विषय ज्या ज्या खाली दिला ते विषय दिला ते तुम्हाला मी परत दिले. मी सांगितलं होतं आम्ही शब्दाला शब्द देऊनच जाणार. म्हणून काय म्हणतो आता मी तुम्हाला माहिती देतो माझ्या दुसऱ्या बाजूच्या विषय देतोय कधी कधी आपली भेट होईल तेव्हा मग तुम्ही उत्तर द्या. म्हणून मला काय माहिती बघा बागेमध्ये